नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र गोविंद आजबे एस.टी.व्ही. फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज विषय घेऊन आलेलो आहे की घेवडा पिकाची ढगाळ वातावरणामध्ये कशा पद्धतीने काळजी घ्यायची आहे, म्हणजे आपल्या घेवडा पिकाला काही होणार नाही किंवा आपल्या उत्पन्नामध्ये घट होणार नाही। शेतकरी मित्रांनो, तर हा व्हिडिओ कुठे स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल। आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर कोणत्याही खोट्या प्रकारची किंवा फेक माहिती दिली जात नाही। तर शेतकरी मित्रांनो, चला आपल्या विषयाकडे वळूयात। तर शेतकरी मित्रांनो, ढगाळ वातावरणामध्ये घेवडा पिकाची काळजी घेता वेळेस आपल्याला घेवडा पीक जे आहे आपलं, तर 20, 25, 30, 35 दिवसाचं जर घेवडा पीक असत तर इतकी काय घाबरायची गरज नाही शेतकरी मित्रांनो। कारण की फुलकळी म्हणजे ढगाळ वातावरण असेल तर ते व्यवस्थित चांगल्या प्रकारे वाढतं शेतकरी मित्रांनो। परंतु जर तुमचं कळी अवस्थेत, फुलावस्थेत किंवा बारीक बारीक शेंगा असत्यान त्या अवस्थेत जर तुमचं घेवडा पीक असेल, राजमा पीक, तर तुम्हाला जर तुम्ही काळजी नाही घेतली तर तुमच्या उत्पन्नात फटका बसू शकतो किंवा घट होऊ शकते शेतकरी मित्रांनो। त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही जर छोटं पीक असेल म्हणजे कळी अवस्थेच्या आत जर असेल, बारीक छोटं पीक असेल तर तुम्ही फवारणी घेऊ शकता किंवा नाही घेऊ शकता। म्हणजे जर आलाच एखादा आळी काही दिसायला लागली तर तुम्ही फवारणी घेऊ शकता। परंतु जर आळी काही नाही दिसत तर काही गरज नाही शेतकरी मित्रांनो। परंतु जर वाटलंच तर एखादी फवारणी कीटकनाशक घेऊ शकता शेतकरी मित्रांनो। तर तुमचे जर कळी अवस्थेमध्ये, फुलावस्थेत किंवा पापडी बारीक बारीक पापड्या असत्या म्हणजे शेंगा असत्या बारीक बारीक, तर त्यावेळेस तुम्हाला काळजी घेणं खूप गरजेचं आहे। त्यावेळेस काय करायचं शेतकरी मित्रांनो, तुम्ही की एखादं कीटकनाशक घ्यायचं आहे, एक बुरशीनाशक घ्यायचं आहे आणि एखादं विद्राव्य खत घ्यायचं आहे। आता कळी अवस्थेमध्ये असल्यावर काय करायचं आहे, 0050 आणि जर तुमचं छोटं पीक असेल बारीक तर 1261 कशामुळे फुटवे करण्यासाठी, 20, 25, 30, 35 दिवसाच्या आतमधलं जर पीक असेल तर। आणि जर तुमचं कळी आता फुटवायची अवस्था संपली, आता येत असतं की कळी अवस्थेत जर पीक असेल तर त्यावेळेस काय असतं की आपल्याला आपलं जी कळी लागणार आहे, सेटिंग जास्त व्हावा म्हणजे शेंगा जास्त लागावं ह्याकरता आपल्याला फवारणी घ्यायची असते। आणि आपल्या घेवडा पिकाला किंवा राजमा पिकाला कोणताही धक्का बसू नये याकरता बुरशीनाशक आणि कीटकनाशक हे घ्यायचं असतं। तर कमीत कमी खर्च करायचा शेतकरी। हे घेवडा पीक जे आता बरेच दुकानदार असतील, यूट्यूबर असतील, खर्च जास्त सांगतात, पण इतकं जास्त खर्चाचं पीक नाही, कमी खर्चाचं पीक आणि कमी कालावधीचं पीक आहे शेतकरी मित्रांनो। तर काय करायचं आहे, एखादं बुरशीनाशक घ्यायचं आहे, बुरशीनाशकमध्ये घ्यायचं आहे साप किंवा रोको, हे बुरशीनाशक घेऊन टाकायचं शेतकरी मित्रांनो। प्रतिपंप 20 ते 25 ग्रॅम घेऊन टाकायचं आहे। आणि त्याच्यासोबत आलिका कीटकनाशक घ्या किंवा इमामेक्टिन घ्या। आणि कळी अवस्थेत किंवा फुलावस्थेत मी सांगतो शेतकरी मित्रांनो, नाही तर तुम्ही सरळ कोराजेन घेऊ शकता। म्हणजे तुम्हाला शेवटपर्यंत म्हणजे कळी अवस्थेत जर पीक असेल तुमचं तर डायरेक्ट शेंगा परिपक्व होऊस तर तुम्हाला कोणची आळी किंवा कोणत्या किडीचा अटॅक होणार नाही। त्याच्यामुळे काय करा, डायरेक्ट कोराजेन घेऊ शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही। तर कीटकनाशकामध्ये कोराजेन, आलिका किंवा इमामेक्टिन घेऊ शकता। आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो काय करा की जर विद्राव्य खत आहे तर विद्राव्य खत काय करायचं आहे आपल्याला, 1261 तर आधी घ्यायचं आहे। परंतु जर तुमचं कळी अवस्थेत पीक असेल तर 0050 घ्यायचं आहे। म्हणजे काय होईल की तुमच्या झाडाची हाईट कमी म्हणजे वाढ कमी होऊन तुमच्या झाडाला फूल आणि फळ सेटिंग जास्त होईल। त्याच्यामुळे 0050 घ्यायचं आहे। अशा पद्धतीने ह्या 3 औषधाचं कॉम्बिनेशन करायचं आहे, 3 घटकाचं ह्या, आणि फवारणी करून घ्यायची ढगाळ वातावरण असल्यावर। म्हणजे तुमच्या जे ढगाळ वातावरण धुईधुकं जे आहे शेतकरी मित्रांनो, तर बुरशीनाशक घेतलं तर धुईधुकीचा परिणाम होणार नाही। आणि सेटिंग होण्यासाठी 0050 घ्या आणि एखादं कीटकनाशक घेऊन टाका। म्हणजे आळी हे जर किडे पडत असतील तर कीटकनाशक घेऊन टाकायचं। ही झाली शेतकरी मित्रांनो या इमामेक्टिन किंवा कोराजेन कीटकनाशकामध्ये, आणि विद्राव्य खतामध्ये 0050 आणि बुरशीनाशकामध्ये साप किंवा रोको, ह्या दोन्हीपैकी ह्या तिन्ही। आता हे तिन्ही जे घटक सांगितले शेतकरी मित्रांनो तुम्हाला, या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून फवारणी करा, तुमच्या घेवडा पिकाला काहीही होणार नाही आणि चांगल्या प्रकारे ॲव्हरेज येऊन जाईल शेतकरी मित्रांनो। आणि ॲव्हरेज म्हणताना तर शेतकरी मित्रांनो, जशी तुमचं रान असन आणि मेहनत ह्या पद्धतीने ॲव्हरेज येत असतं। 3 क्विंटलपासून ते 12 क्विंटलपर्यंत ॲव्हरेज येतं घेवडा पिकाला 1 एकरमध्ये। परंतु तुमच्या रानावर आणि तुमच्या नियोजनावर अवलंबून आहे ती।
तर ही होती शेतकरी मित्रांनो आजची माहिती. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.